नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। जसे की तुम्ही जाणता, तलाठी भरतीची जी फॉर्म प्रक्रिया आहे भरण्याची ती पूर्ण झालेली आहे आणि आता जी एग्जाम येणार आहे काही दिवसात त्याच्याकरता अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि टीसीएस पॅटर्न असल्यामुळे थोडे जो क्वेश्चनची जी लेवल आहे ते थोडी वाढणार आहे, म्हणजे थोडी हार्ड होणार आहे। त्याच्याकरता टीसीएस पॅटर्नवरती अवलंबून असलेली क्वेश्चन पेपर सिरीज आपण घेऊन आलो आहोत आणि ही शेड्यूल्ड एज्युकेशन सर्व्हिसची ही क्वेश्चन पेपर सिरीज आहे आणि प्रश्नपत्रिका जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, प्रश्नपत्रिका क्रमांक 23 आहे आणि गुण 200 मार्क, वेळ 1 तासाची आहे। ठीक आहे, तलाठी भरती टेस्ट सिरीज 2022 आणि टीसीएस पॅटर्नवरती ही अवलंबून आहे। तर 100 मार्काचा हा 100 क्वेश्चनचा हा पेपर असणार आहे आणि 200 गुण याच्यावरती राहणार आहे। तर चला स्टार्ट करूया। याच्यामध्ये पहिला क्वेश्चन, तर पहिला प्रश्न असा आहे की ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो, त्याला असे म्हणतात। तर त्याला काय म्हणतात हा प्रश्न इथे विचारला गेलेला आहे। तर चारही ऑप्शन इथे आपण बघणार नाही आहोत, त्याचे जे उत्तर योग्य आहे तेच उत्तर आपण इथे बघणार आहोत, कारण की त्याच्यामुळे आपला टाईम वाचणार आहे। ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 1 चे जे योग्य उत्तर असणार आहे ते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे शब्द। ठीक आहे, शब्द याचे योग्य उत्तर असणार आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा। तर खाली जे 4 ऑप्शन दिले आहेत त्याच्यापैकी महाप्राण व्यंजनाचा गट कोणता आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे। तर याच्यामधले जे योग्य उत्तर असणार ते ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे, म्हणजे ख घ छ झ। ठीक आहे, हे याचे योग्य उत्तर असणार आहे। याच्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया। तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारले गेले आहे की खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा आणि तो सामासिक शब्द दिला आहे प्रयोजक्य। ठीक आहे, तर या शब्दाचा विग्रह तुम्हाला ओळखायचा आहे। तर प्रश्न क्रमांक 3 चे जे योग्य उत्तर असणार ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे। पर्याय क्रमांक 2 म्हणजे प्रजा प्लस ऐक्य म्हणजे प्रयोजक्य। ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे। याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत। जो शब्द दिला आहे घर अधिक ई मायनस घरी। ठीक आहे, घर अधिक ई घरी 1 प्लस 1 1 1। तर ह्या खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत हे तुम्हाला ओळखायचे आहे। तर याचा जो ऑप्शन होणार आहे प्रश्न क्रमांक 4 चे योग्य ऑप्शन जे होणार आहे ते पर्याय क्रमांक 1 होणार आहे पररूप संधी। ठीक आहे, पररूप संधी याचे योग्य उत्तर असणार आहे। याच्यानंतरचा जो प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 5। तर प्रश्न क्रमांक 5 आपल्याकडे दिला गेला आहे। तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये दिलं गेलं आहे की अधोरेखांकित शब्दाची जात ओळखा। तर त्याचं बोलणे मनाला लागेलच आहे। तर प्रश्न त्यांनी दिला आहे की अधोरेखांकित शब्दाची जात ओळखा, त्याचं बोलणे मनाला लागलेच आहे। तर याच्यामध्ये बोलणे या शब्दाला त्यांनी अधोरेखांकित केलं आहे। तर याचा जो आहे शब्दाची जात कोणती आहे ते ओळखायचे आहे आणि प्रश्न क्रमांक 5 चे जे योग्य उत्तर असणार ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे, धातुसाधित नाम। ठीक आहे, बोलणे हे काय आहे तर धातुसाधित नाम आहे। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे। प्रश्न क्रमांक 6 मध्ये त्यांनी दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो। तर खालीलपैकी 4 शब्द आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो हा त्यांचा प्रश्न आहे। आणि प्रश्न क्रमांक 6 चे जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 म्हणजे बाग होणार आहे। ठीक आहे, याच्यानंतरचा जो प्रश्न आपण बघणार आहोत तो प्रश्न क्रमांक 7 आहे आणि प्रश्न क्रमांक 7 मध्ये त्यांनी दिला आहे की खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही। खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही आणि याचे जे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 7 चे पर्याय क्रमांक 1 म्हणजे ज्वारी। ज्वारी या नामाचे अनेक वचन होत नाही। ठीक आहे, याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 आहे। प्रश्न क्रमांक 8 मध्ये दिला आहे की पोपट पेरू खातो, वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीचे आहे। ठीक आहे, पोपट पेरू खातो या वाक्यातील जे कर्म आहे ते कर्म कोणत्या विभक्तीचे आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे। याच्यामधला जो ऑप्शन राहणार आहे योग्य ऑप्शन पर्याय क्रमांक जो योग्य राहणार आहे प्रश्न क्रमांक 8चा तो ऑप्शन क्रमांक 1 राहणार आहे, म्हणजे प्रथमांत। ठीक आहे, प्रथमांत या वाक्यातील कर्माची विभक्ती आहे। याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 आहे। तर प्रश्न क्रमांक 9 मध्ये त्यांनी दिला आहे हा रिकामी जागा असला इतका
हा कोणती विशेषण आहे. ठीक आहे, हा रिकामी जागा असा असला इतका हा कोणते विशेषण आहे. तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 9चे जे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहणार आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे सर्वनाम साधित. सर्वनाम साधित याचे योग्य उत्तर असणार आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 आहे. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. तर प्रश्न क्रमांक 10चे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 राती भविष्यकाळ. ठीक आहे, राती भविष्यकाळ याचे योग्य उत्तर असणार आहे. याच्यानंतरचा जो पर्याय आहे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11 आहे. प्रश्न क्रमांक 11मध्ये विचारण्यात आलं आहे की आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे. तर प्रश्न क्रमांक 11चे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे स्थलवाचक. तर आसपास काय आहे तर स्थलवाचक प्रकारचे क्रियाविशेषण आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 आहे. पुढील शब्द कोणत्या शब्द जातीमधील आहे. तर जो शब्द त्यांनी दिला आहे तो वावा शब्द दिला आहे. तर हा शब्द कोणत्या शब्द जातीतील आहे हे तुम्हाला ओळखायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 12चे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे, याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 आहे. तर प्रश्न क्रमांक 13मध्ये त्यांनी दिला आहे की न्यायाधीशांकडून दंड करण्यात आला या प्रयोगाचे नाव सांगा. तर न्यायाधीशांकडून दंड करण्यात आला या प्रयोगाचे नाव तुम्हाला ओळखायचे आहे. प्रश्न क्रमांक 13चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 नवीन कर्मणी प्रयोग. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 आहे. देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर प्रश्न क्रमांक 14चे जे योग्य उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे म्हणजे द्वितीय तत्पुरुष. ठीक आहे, द्वितीय तत्पुरुषाचे योग्य उत्तर असणार आहे. याच्यानंतरचा प्रश्न काय प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15मध्ये सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात. तर प्रश्न क्रमांक 15चे जे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 3. ठीक आहे, सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात तर 3 पडतात. त्याच्यानंतरचा जो प्रश्न राहणार आहे 16 नंबरचा जो प्रश्न आहे की खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचूक ओळखा. तर खाली त्यांनी 4 पर्याय दिले आहे त्याच्यामधून देशी शब्द कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 16चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे झाड. ठीक आहे, झाड हा देशी शब्द आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. तर हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 17चे जे योग्य उत्तर असणार ते पर्याय क्रमांक 1 असणार आहे अभ्यस्त. ठीक आहे, हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर अभ्यस्त प्रकारचा शब्द आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 आहे. प्रश्न क्रमांक 18मध्ये त्यांनी विचारलं आहे की नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात. तर नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात ते याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 असणार आहे अकारणरूपी. ठीक आहे, अकारणरूपी हे नकारार्थी वाक्याला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18चे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली हे एक संयुक्त वाक्य आहे. तर या संयुक्त वाक्याचा कोणता प्रकार आहे हे तुम्हाला विचारलं गेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 19चे जे योग्य उत्तर असते जो योग्य पर्याय असेल तो पर्याय क्रमांक 2 असेल म्हणजे समुच्चय बोधक. ठीक आहे, समुच्चय बोधक हे या संयुक्त वाक्याचा प्रकार आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 आहे. प्रश्न क्रमांक 20मध्ये तुम्हाला दिले गेलेले आहे की वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे काय. तर वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल याला काय म्हणतात. तर 20व्या नंबरचा प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वाक्य रूपांतरण. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21 आहे. हा अर्थ अलंकार नाही. हा अर्थ अलंकार नाही. आता कोणता अर्थ अलंकार नाही हे तुम्हाला सांगायचे आहे. 21मधला जो प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे यमक. यमक याचे योग्य उत्तर असणार आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 आहे. धुडकावणे हा अर्थ कोणत्या वाक्यप्रचारातून व्यक्त होतो. प्रश्न क्रमांक 22 आहे. धुडकावणे हा अर्थ कोणत्या वाक्यप्रचारातून व्यक्त होतो. तर प्रश्न क्रमांक 22चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पायमल्ली करणे. ठीक आहे, याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 आहे. खालील मन पूर्ण करा. उधार तेल रिकामी जागा. तर ही एक म्हण आहे, ही म्हण तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर प्रश्न क्रमांक 23चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 खवट. ठीक आहे, उधार तेल खवट हे म्हण आहे. ठीक आहे, याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 आहे. प्रश्न क्रमांक 24मध्ये त्यांनी विचारलं गेलं आहे की बुद्धी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बुद्धी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 24चे जे योग्य उत्तर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मती. बुद्धी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर मती आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे म्हणजे मराठी भाषेतला आखरीचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25. तर प्रश्न क्रमांक 25मध्ये त्यांनी दिलं आहे की मूर्तीपूजक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
तर मूर्तिपूजक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल, तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 राहणार आहे, म्हणजे मूर्तिभंजक. ठीक आहे, मूर्तिपूजक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मूर्तिभंजक हा आहे. तर अशा प्रकारे इथे आपले मराठीचे जे 25 प्रश्न पूर्ण होतात. याच्यानंतरचा जो आहे तो इंग्लिशचे 25 प्रश्न आपल्याला इंग्लिश ग्रामरचे बघायला मिळेल. तर ते प्रश्न आता आपण बघूया. तर प्रश्न क्रमांक जो 26 आहे तर इंग्रजी भाषेतील, चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक. म्हणजे खाली तुम्हाला एक सेंटेन्स दिला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट वर्ब म्हणजे योग्य वर्ब भरून, म्हणजे योग्य जे वर्ब आहे क्रियापद आहे ते भरून तुम्हाला सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. तर ब्युटी अँड फॉली डॅश जनरली कम्पियन्स याच्यामध्ये तुम्हाला योग्य वर्ब भरायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 26चा जे योग्य उत्तर असेल तो पर्याय क्रमांक 1 असेल, म्हणजे आर असेल. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27 आहे, द शिप हॅड डॅश बिफॉर हेल्प अराइव्ड. चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द फॉलोविंग अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. तर याच्यात मी तुम्हाला अल्टरनेटिव्ह भरून ते सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 27चे जे योग्य उत्तर असणार ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे, संघ. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लेन सेंटेन्स. खालील जे 4 अल्टरनेटिव्ह दिले त्याच्यामध्ये तुम्हाला एक योग्य निवडून तो सेंटेन्स पूर्ण करून घ्यायचा आहे. हॅड वी वर्क हार्ड ही. तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 28चे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे, म्हणजे वुड हॅव पास. याच्यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29 आहे, आयडेंटिफाय द मूड आय विश वेअर बिल गेट्स. तर याचा जो मूड आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 29चे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 असणार आहे, म्हणजे सब्जेक्टिव्ह. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30 आहे. प्रश्न क्रमांक 30 म्हणजे चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग. तर खालील जे योग्य सेंटेन्स असेल ते तुम्हाला ओळखून घ्यायचे आहे. तर प्रश्न क्रमांक 30चे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे, ही वॉज गिवन अ रिवॉर्ड बाय द किंग. ठीक आहे, हे याचे योग्य उत्तर असणार आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आहे, सीता व्हॅल्यू द सेम बुक डॅश ही वॉन्टेड. याच्यामध्ये तुम्हाला खालीलपैकी एक शब्द भरायचा आहे. तर क्वेश्चन क्रमांक 31चा जे योग्य उत्तर असणार आहे तो ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे, म्हणजे ॲडवाईस. सीता व्हॅल्यू द सेम बुक ॲडवाईस ही वॉन्टेड. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32 राहणार आहे. प्रश्न क्रमांक 32मध्ये दिला आहे की आय गेव हिम द सेम बुक डॅश ही वॉन्टेड फिल इन द ब्लँक. त्याच्यामध्ये तुम्हाला रिकामी जागा खालीलपैकी भरायची आहे. तर 32व्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 असणार आहे, दॅट. ठीक आहे. आय गेव हिम द सेम बुक दॅट ही वॉन्टेड. याच्यानंतरचा जो प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 33. तर प्रश्न क्रमांक 33मध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. अल्टरनेटिव्ह भरून तुम्हाला खालील सेंटेन्स पूर्ण करायचा आहे. अ ब्रिलियंट ऑटर अँड अ डॅश फ्रीडम फायटर. याचे जे योग्य उत्तर असणार प्रश्न क्रमांक 33चे ते पर्याय क्रमांक 3 राहणार आहे, युनिक. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 आहे, कॅरेज इज मॅन्स रेस्ट वेपन इन डेंजर. तर टिक मार्क द डिग्री इन द सेंटेन्स. तर हे कोणत्या प्रकारची डिग्री आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 34ची जी डिग्री असेल योग्य डिग्री ते पर्याय क्रमांक 3 आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीचं हे सेंटेन्स आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. इफ यू मेक अ प्रॉमिस यू मस्ट बी शुअर टू डॅश इट. तर याच्यामधलं जो करेक्ट आन्सर राहणार आहे 35व्या क्रमांकाचा पर्याय क्रमांक 3 राहणार आहे, कीप. याच्यानंतर जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36 आहे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. तर रिकाम्या जागी तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह भरून हा सेंटेन्स पूर्ण करायचा आहे. यू डॅश रिटर्न माय बुक टुमारो. तर क्वेश्चन क्रमांक 36चे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 असणार आहे, यू कॅन रिटर्न माय बुक टुमारो. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तर खालच्या सेंटेन्समध्ये पण तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह भरून हा सेंटेन्स पूर्ण करून घ्यायचा आहे. आय एम डॅश प्लीज टू सी यू. तर क्वेश्चन नंबर 37चे जे करेक्ट आन्सर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2. याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38 आहे, चूज द करेक्ट प्रेपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स. करेक्ट प्रेपोजिशन यूज करून तुम्हाला सेंटेन्स पूर्ण करायचा आहे. तर these three men correlate dash themselves. तर याचं जर 38चं तुम्हाला योग्य उत्तर पाहिजे असेल तर पर्याय क्रमांक 3 राहणार आहे, अमॉंग. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39 आहे, टेक मेडिसिन डॅश यू विल नॉट रिकवर. यूज अ सबस्टिट्यूट कनेक्टर टू फिल इन द गॅप. तर याच्यामध्ये जो गॅपमध्ये
कनेक्टर येणार आहे, योग्य कनेक्टर. त्या योग्य कनेक्टर तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. 39वा प्रश्नाचे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे, अदरवाईज. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40 आहे. विच वन ऑफ द फॉलोविंग इंटरजक्शन इंडिकेट्स एरो. तर याचा जर पहिला ऑप्शन जो याचा करेक्ट होणार आहे प्रश्न क्रमांक 40चा ऑप्शन क्रमांक 2 होणार आहे आलस. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41 आहे. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल. तर ह्या खालील प्रश्न तुम्हाला योग्य आर्टिकल भरायचा आहे. गेट डॅश पाऊंड ऑफ शुगर फ्रॉम डॅश नियरेस्ट ग्रोसर. तर क्वेश्चन नंबर 41 जे करेक्ट असणार आन्सर असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 असणार आहे. म्हणजे पहिल्या रिकाम्या जागेत येईल आणि दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये काय येईल तर द येईल. ठीक आहे. गेट अ पाऊंड्स ऑफ शुगर फ्रॉम द नियरेस्ट ग्रोसर. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42 आहे. माया सेल्डन विजिट मीना अँड कंपनी. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅग तुम्हाला करेक्ट लावायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 42 जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे, डज शी. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न असणार प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 मध्ये त्यांनी दिला आहे की व्हॉट अ टेरिबल फायर दॅट इज डॅश. चूज द राईट पंक्च्युएशन ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. तर तुम्हाला योग्य विरामचिन्हाचा उपयोग सेंटेन्सच्या याच्यामध्ये तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. तर व्हॉट इज द टेरिबल फायर इन द देश. ज्याच्यामध्ये योग्य विरामचिन्हाचा तुम्हाला जो उपयोग करायचा आहे सेंटेन्सच्या शेवटी करायचा आहे. तर सेंटेन्सच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 43चा जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. एक्सप्लेनेशन. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44 आहे. प्रश्न क्रमांक 44 मध्ये दिला आहे की विच ऑफ द फॉलोविंग इज द सायनॉनिम ऑफ द वर्ड कनिंग. तर कनिंग शब्दाला समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. तर याचा जो क्वेश्चन नंबर 44 योग्य तसं पर्याय क्रमांक 2 असेल, क्राफ्टी. याच्यानंतरचा जो प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 45 आहे. चूज द करेक्ट ॲटॉमिक ऑफ व्हर्च्यू. तर व्हर्च्यू या शब्दाचा म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 45चं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 राहणार आहे, व्हाईस. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46 आहे. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द वन्स गिवन बिलो. तर हे सेंटेन्स तुम्हाला खाली एक शब्द वापरून पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये सेंटेन्स दिला आहे द हॉर्स जम्प ओव्हर द डॅश. याच्यामधला जो योग्य उत्तर असणार आहे क्वेश्चन क्रमांक 46चे. तर क्वेश्चन क्रमांक 46चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. फील डीपली. सॉरी. तर प्रश्न क्रमांक जो आहे की द हॉर्स जम्प ओव्हर द डॅश. याचं जे योग्य उत्तर असणार आहे क्वेश्चन क्रमांक 46चे प्रश्न ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे, स्टील. याच्यानंतर जो प्रश्न क्रमांक आहे 47. द मिनिंग ऑफ टेक टू हार्ट इज डॅश. तर याचा जो प्रश्न क्रमांक 47 आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, फील द पेन. ठीक आहे. द मिनिंग ऑफ टेक टू हार्ट याचा जे योग्य पर्याय आहे तो आहे फील द पेन. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48 आहे. प्रश्न क्रमांक 48 आहे. चूज द करेक्ट ऑन वर्ड्स सबस्टिट्यूशन फ्रॉम द फ्रेजेस. द हू लव्स हिज ओन कंट्री. याच्यामध्ये तुम्हाला जर प्रश्न क्रमांक 48चे योग्य उत्तर हवे असेल तर ते येणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे पॅट्रियट. ठीक आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर प्रश्न क्रमांक 49चा जो करेक्ट आन्सर असणार आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50 आहे. कंप्लीट द फॉलोइंग प्रोवर्ब. ॲज यू सो शाल यू डॅश. ठीक आहे. प्रश्न कंप्लीट द फॉलोइंग प्रोवर्ब लिहिला आहे आणि प्रश्न त्यांनी दिला आहे ॲज यू सो शाल यू डॅश. याचा जो प्रश्न 50वा प्रश्न याचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 असणार आहे, रीप. ठीक आहे. याच्यानंतर इथे आपले गणिताचे पण 25 प्रश्न संपलेले आहे. गणिताचे 25 आणि इंग्रजीचे 25 असे 50 प्रश्न आपण इथे आता कंप्लीट केलेले आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे आपला गणिताचा भाग आहे. तर गणिताच्या भागावरचे प्रश्न आता आपण बघूयात आणि याची योग्य उत्तर आता बघूया आणि ते उत्तर कसे काय आले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया फक्त गणिताचे. ठीक आहे. तर आता सर्वप्रथम आपण हे प्रश्नपत्रिका कंप्लीट करून घेऊया. याच्यानंतरचा जो पुढचा भाग येणार आहे आपला याच्यामध्ये गणिताचे म्हणजे 25 प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे आले ती सगळी रीत आपण समजून घेऊया. तर सर्वप्रथम आता गणिताचा पेपर प्रश्नाकडे आपण वळूया. प्रश्न क्रमांक 51 आहे. प्रश्न क्रमांक 51 मध्ये दिलेला आहे की 1300 मुले आणि 900 मुलींची परीक्षेमध्ये सहभाग घेतला.
40% मुले आणि 35% मुली उत्तीर्ण झाल्या. नापास झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? ठीक आहे. तर खूप इझी प्रश्न आहे, तेवढा हार्ड नाही आहे. याचं फक्त आता आपण उत्तर बघू, ज्याचे विश्लेषण जे असेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर प्रश्न क्रमांक 51 आणि प्रश्न क्रमांक 51चे जे योग्य उत्तर असणार आहे, जे योग्य उत्तर आपल्याला निघणार आहे ते पर्याय क्रमांक 2 निघणार आहे, म्हणजे 62.04%. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे की 52व्या नंबरचा, एका संख्येला जेव्हा 2736ने भाग जातो तेव्हा बाकी 75 येते. जर संख्येला 24ने भाग दिला तर बाकी किती असेल? तर प्रश्न क्रमांक 52चे जे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 4 असणार आहे, म्हणजे 3. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53, एक समीकरण दिलं आहे तुम्हाला 7x² y² प्लस 9x. प्रश्न क्रमांक 53 आहे 7x वर्ग y वर्ग प्लस 9x y प्लस 5xy तिसरा घात बहुपदाची कोटी किती? तर प्रश्न क्रमांक 53चे योग्य असणार पर्याय क्रमांक 3 येणार आहे, 12/20. ठीक आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54, 36च्या 1ला 8 बराबर 40च्या 15%च्या 200% प्लस 0.25 गुणिले 150 बरोबर किती? तर प्रश्न क्रमांक 54चे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 4, 54. याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55, एका कार्यक्रमासाठी 40 संगीतकारांना आमंत्रित केले होते आणि त्यापैकी फक्त 7 दशांश उपस्थित होते, तर किती अनुपस्थित होते? तर प्रश्न क्रमांक 55चे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 2, म्हणजे 12. याच्यानंतरचा जो प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक 56, जर 36ला 6ला 6 ला x तर xचे मूल्य काढा. ठीक आहे. तर याचे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 56चे. प्रश्न क्रमांक 56चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राहणार आहे, 1. याच्यानंतर जे आहे 57वा प्रश्न, 5ला 6वा घात आणि 5ला 10वा घातने भाग दिल्यास भागाकारात 1/5चा घातांक किती असेल? तर 57व्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1ला 5चा 4था घात. ठीक आहे. याच्यानंतर 58वा प्रश्न आहे 13ला 52ला 78 सरळरूप द्या. तर 13ला 52ला 78ला सरळरूप दिल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळणार आहे प्रश्न क्रमांक 58चे ते पर्याय क्रमांक 1 मिळणार आहे, 1ला 4ला 6. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59 आहे. प्रश्न क्रमांक 59मध्ये दिला आहे की शृंखला पूर्ण करा 80 73 66 डॅश 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 52. तर याची जी शृंखला पूर्ण करताना आपल्याला मिळणार आहे ते 59व्या नंबरचं पर्याय क्रमांक 3, 59. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न क्रमांक आहे 60, 21,565 रुपये 3 भागांमध्ये 4ला 6ला 9 प्रमाणात विभागले असता सगळ्यात लहान भाग कोणता असेल? तर प्रश्न क्रमांक 60चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 4,540 रुपये. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61 आहे 100 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 45 किलोमीटर वेगाने जात असते तेव्हा रुळाच्या जवळ असलेल्या एका माणसाला ओढण्यासाठी लागणारा वेळ काढा. तर प्रश्न क्रमांक 61चे जे योग्य उत्तर असणार आहे ते प्रश्न क्रमांक 61चे योग्य उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 3, 2 सेकंद लागणार आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे 90च्या 20% वजा 5/20 प्लस 1.25 बरोबर किती? तर प्रश्न क्रमांक 62चे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1, 19. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63 आहे डी हा केचा भाऊ आहे, एम ही केची बहीण आहे, आर हे डीचे वडील आहे आणि एस ही एमची आई आहे, तर केचे आरशी नाते काय? तर केचे आरशी जे नाते निघणार आहे ते पर्याय क्रमांक 1 निघणार आहे, मुलगा किंवा मुलगी. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64 आहे एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी होती तितक्याच रांगा होत्या. मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास त्या क्रीडांगणावर कवायतीसाठी उभा असलेल्या मुलांच्या संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. तर प्रश्न क्रमांक 64चे उत्तर असणार पर्याय क्रमांक 2, 121. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65 आहे. प्रश्न क्रमांक 65मध्ये दिला आहे की जर प्लस म्हणजे जर अधिक म्हणजे वजाबाकी म्हणजे भागाकार म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे बेरीज, तर कंसामध्ये 16 + 4 कंसबंद भागीला 8 - 4 गुणिला 12 + 10 बरोबर किती? तर याचे 65चे जे योग्य उत्तर निघणार आहे तर पर्याय क्रमांक 4 निघणार आहे, म्हणजे 26 निघणार आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66 आहे विसंगत जोडी ओळखा. तर प्रश्न क्रमांक 66 मधली विसंगत जोडी जी राहणार आहे ते पर्याय क्रमांक 2 राहणार आहे, 56 67. नंतर आहे प्रश्न क्रमांक 67 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? थपटा आणि चटका म्हणजे काय? तर प्रश्न क्रमांक 67चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, छटका. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न असणार आहे उचित पर्याय निवडून चौथी जोडी पूर्ण करा. 68व्या नंबरचा जो योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 3 राहणार आहे. ठीक आहे.
याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69, खालील अक्षर मालिकेतील रिकाम्या जागी कोणत्या अक्षर समूहातील अक्षरे क्रमाने ठेवल्यास ती मालिका अखंडित राहील. आणि याच्यामध्ये ए डॅश ए शी ए बी ए डॅश ए डॅश ए शी ए बी ए डॅश. आता याच्यामध्ये जे योग्य उत्तर राहणार आहे 69 पर्याय क्रमांक 4 राहणार आहे बी शी बी शी. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70 आहे, एका सांकेतिक भाषेत भाविक हा शब्द YEXSFH असा लिहिला जातो, तर त्याच्या भाषेत कॉलेज हा शब्द कसा लिहिला जाईल. तर प्रश्न क्रमांक 70चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे AMIIBDB. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71 आहे, खाली काही संख्या विशिष्ट क्रमाने दिल्या आहेत, तो क्रम ओळखून रिकाम्या जागी येणारी संख्या तुम्हाला भरायची आहे. आणि याचे जे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 71चे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 13. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72 आहे, दिलेल्या संख्या मालिकेतील प्रश्नाच्या ऐवजी उचित पर्याय निवडा. आणि 72व्या प्रश्नाचे जे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 असणार आहे म्हणजे 87 असणार आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, एचा पगार बीपेक्षा ₹300 जास्त आहे, बीचा पगार शीपेक्षा ₹200 जास्त आहे. जर बी आणि शीचा एकूण पगार 1800 असेल तर याचा पगार किती. तर प्रश्न क्रमांक 73चे जे योग्य उत्तर असणार आहे तो पर्याय क्रमांक 1 असणार आहे ₹1300. ठीक आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74, जर आज सोमवार 1 ऑगस्ट आहे आणि श्रावणाचा पहिला दिवस आहे तर उद्यापासून 29व्या दिवशी कोणता दिवस व महिना येणार. आणि प्रश्न क्रमांक 74चे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 मंगळवार भाद्रपद. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, घड्याळाला 11:20 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये कोणता होणारा कोण अचूक मापाचा असेल. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 75चे जे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 म्हणजे 140 अंशाचा. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76 आहे, इथे आपले गणिताचे प्रश्न संपलेले आहे. आणि आता इथून आपले जे प्रश्न चालू होणार आहे ते म्हणजे चालू घडामोडीवरील प्रश्न आणि खूप महत्त्वाचे असे इम्पॉर्टंट प्रश्न राहणार सर्व एक्झाम करता, फक्त तलाठ्या करताच नाही, सर्व एक्झाम जेवढ्या पण तुमच्या येणार आहेत त्या सर्व एक्झाम करता फार महत्त्वाचे प्रश्न हे राहणार आहे. भारतीय राज्यघटनेवरील विधिमंडळावरील आणि सर्व प्रश्न जे इम्पॉर्टंट प्रश्न राहणार आहे. तर प्रश्न क्रमांक 76 इथे आपण बघूया. GS वरील प्रश्न आहे, तर इथून सर्व प्रश्न जो आहे GSचा भाग लागलेला आहे 25 प्रश्नाचा 76 पासून ते 100पर्यंत. तर सर्वात महत्त्वाचा जो चॅप्टर हा आहे की सर्व एक्झाम पैसेसाठी हा चॅप्टर खूप महत्त्वाचा राहणार आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 76 आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, तुम्ही नोट आउट करून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे. आणि प्रश्न क्रमांक 76चे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 44. ठीक आहे. विधिमंडळातील सर्वच विधेयक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे. तर विधिमंडळातील सर्वात विधेयक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला. विधिमंडळ कशाला म्हणतात तर विधानसभा आणि विधान परिषद जिथे असेल तर विधानसभा आणि विधान परिषद मिळून विधिमंडळ तयार होत असते. तर प्रश्न क्रमांक 77 आहे. प्रश्न क्रमांक 77 मधलं जे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 असणार आहे राज्यपाल. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78 आहे, जनहित याचिकेद्वारे म्हणजे PIC न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या साली सर्वप्रथम वापरली. आणि 78व्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1979 रोजी. संविधानातील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. तर 79 नंबरचा हा प्रश्न आहे, संविधानातील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. आणि 79व्या प्रश्नाचे योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 1 कलम 17. इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि तुम्ही इथे टिकमार्क करून ठेवा. भारतात नोटा छापायचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला. भारतात नोटा छापायचा प्रथम अधिकार जो आहे कोणत्या बँकेला देण्यात आला. प्रश्न क्रमांक C आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 बँक ऑफ बंगाल. ठीक आहे. भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणाला देण्यात आला तर बँक ऑफ बंगालला देण्यात आला. IMP प्रश्न आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 81. प्रश्न क्रमांक 81 मध्ये विचारला गेला आहे की नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील विशेष कामगिरी रिकामी जागाबद्दल दिला जातो. तर प्रश्न क्रमांक 81चे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 4 शेती. ठीक आहे. नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड तर शेती क्षेत्रासाठी दिला जातो. नंतर आहे प्रश्न क्रमांक 82. भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला.
प्रश्न क्रमांक 82 आहे, भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? आणि प्रश्न क्रमांक 82चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 1951. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? प्रश्न क्रमांक 83 आहे. तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जिनेवा. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 84 आहे, जिम कॉर्बेट उद्यान राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? जिम कॉर्बेट उद्यान राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर प्रश्न क्रमांक 84चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे उत्तराखंड. याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 85, सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहे? सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडलेले आहे? प्रश्न क्रमांक 85चे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 असणार आहे म्हणजे 2 भाग पडलेले आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 86, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर प्रश्न क्रमांक 86चे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे नागपूर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर नागपूर शहरात आहे, नागपूर शहरात. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 87, हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या तारखेला झाली? तर हिंगोली जिल्ह्याची जी निर्मिती आहे ते कोणत्या रोजी झाली ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 87चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 मे 1999 रोजी. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 88, सिद्धेश्वर धरण रिकामे जागा नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? प्रश्न क्रमांक 88. आणि प्रश्न क्रमांक 88चे योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पूर्णा. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 89 आहे, संपूर्ण देशभर एकाच वेळी जनगणना रिकामी जागा पासून सुरू करण्यात आली. तर प्रश्न क्रमांक 89चे जे उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4 1881 रोजी. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 90 आहे, आदिवासींच्या विकासासाठी कोसबाट प्रकल्प कोणी स्थापन केला? तर आदिवासींच्या विकासासाठी कोसबाट प्रकल्प फार महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि तो कोणी स्थापन केला? तर प्रश्न क्रमांक 90चे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 अनुताई वाघ. ठीक आहे, अनुताई वाघ यांनी हा प्रकल्प स्थापन केला. याच्यानंतरचा प्रश्न 91, शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? तर शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध घालण्यास ज्यांनी बंदी घातली होती त्यांचे नाव होते पर्याय क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड डफरीन. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 92 आहे. प्रश्न क्रमांक 92 आहे, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? फार महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि भरपूर याच्यामध्ये हा ग्रंथ विचारण्यात येतो परीक्षेमध्ये. तर गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. ठीक आहे. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 93 आहे, ध्वनितरंगाचे प्रसारण मधून होत नाही. तर प्रश्न क्रमांक 93 त्यांनी दिला आहे की ध्वनितरंगाचे प्रसारण मधून होत नाही. आणि प्रश्न क्रमांक 93चे एक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 निर्वात जागा. तर याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 94 आहे, अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून चे वर्णन करता येईल? तर अणूचे सर्वप्रथम ज्यांनी भेदन केले त्याचे वर्णन त्याचं वर्णन ज्यांनी केलं त्या माणसाला काय म्हणता येईल? तर प्रश्न क्रमांक 94चे एक उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 म्हणजे जॉन थॉम्सन. याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 95. प्रश्न क्रमांक 95 आहे, खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक पदार्थ कोणता? तर 95चे जे योग्य उत्तर असणार आहे तो पर्याय क्रमांक 3 असणार आहे चांदी. ठीक आहे, चांदी हा उत्तम विद्युत वाहक पदार्थ आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 96, राज्यातून GI प्रमाणित उर्दालू आंबे याची पहिली व्यावसायिक खेप ब्रिटनकडे निर्यात करण्यात आली आहे. तर प्रश्न क्रमांक 96चे जे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे बिहार. ठीक आहे, GI प्रमाणित गुलदूर आंबे याची पहिली व्यावसायिक खेप ब्रिटनकडे निर्यात करण्यात आली आहे. ते कोणत्या राज्याने केली? तर बिहार. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 97, अलीकडेच हिमाचल प्रदेशमधील कोणत्या खेड्यात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राचे उद्घाटन झाले? आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि प्रश्न क्रमांक 97चे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 प्रागपूर. याच्यानंतर याचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 98, कोणत्या मंत्रालयाच्या वतीने जिओ पारशी योजनेची अंमलबजावणी केली जात आहे? प्रश्न क्रमांक 98 आणि प्रश्न क्रमांक 98चे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अल्पसंख्याक कार्य मंत्रालय. याच्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 99, कोणत्या व्यक्तीची इस्रायल देशाचे 13वे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली? तर कोणत्या व्यक्ती आहे की त्यांची इस्रायल देशाच्या 13व्या पंतप्रधान म्हणून निवड झाली? तर त्याचे नाव आहे पर्याय क्रमांक 1 नफ्ताली बेनेट. ठीक आहे,
नफ्ताली बेनेट हे त्यांचे योग्य उत्तर आहे, योग्य नाव आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे, आखरीचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 100. कोणत्या संस्थेत जीवनवायू नामक उपकरण तयार करण्यात आले आहे, जे विजेशिवाय काम पुरवणारे देशातील पहिले CPAP यंत्र आहे? ठीक आहे, प्रश्न परत एकदा वाचतो. कोणत्या संस्थेत जीवनवायू नामक उपकरण तयार करण्यात आले, जे विजेशिवाय काम पुरवणारे देशातील पहिले CPAP यंत्र आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 IIT रोपार. IIT रोपार हे याचे योग्य उत्तर असणार आहे. तर इथे आपला हा प्रश्न तो 100 प्रश्नाचा पेपर आहे संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे गणिताचे आपले प्रश्न राहिले आहेत ते गणिताचे 25 प्रश्न डिटेलमध्ये सॉल्व करूया आणि यानंतरचा पेपर सॉल्व करूया. तरी तुम्ही आमच्या चॅनलला हॅलो टीचरला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि अपडेट माहिती करता आमच्याशी जोडून राहा. थँक्यू, धन्यवाद.